नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणि आज आपण अनुभवणार आहोत येथील सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे वनराणी ट्रेन। तर चला मग सुरू करूया हा सुंदर प्रवास। बोरिवली ईस्ट रेल्वे स्टेशनवरून 5 ते 10 मिनिटे चालत आल्यावर येथे समोरच आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार लागते आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर समोरच आपल्याला तिकीट घर लागते। तिकीट घरापासून वनराणी ट्रेनच्या स्थानकाचे अंतर अंदाजे 1.5 ते 2 किलोमीटर इतके आहे। या रस्त्याने वनराणी ट्रेनकडे चालत जाण्यासाठी अंदाजे 10 ते 15 मिनिटे लागतात। येथेच वनराणी ट्रेनकडे जाण्यासाठी मार्ग दाखवणारे बोर्ड देखील लावलेले आहेत। तेथून थोडा पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला वळण लागते। येथे आपल्याला भाड्याने सायकल देखील घेऊन येता येते। तेथेच रस्त्याच्या डाव्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी बाग आहे आणि त्या बागेसमोरूनच वनराणी ट्रेनकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। तेथेच आपल्याला वनराणी नाव लिहिलेला बोर्ड देखील बघायला मिळतो। या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुंड्यांमध्ये शोची झाडे लावलेली बघायला मिळतात। येथून थोडा पुढे चालत गेल्यावर आपण वनराणी ट्रेनच्या तिकीट घराजवळ येऊन पोहोचतो। मित्रांनो, हा वनराणी ट्रेनकडे येण्यासाठी बोटिंग ऑफिसच्या समोरूनच दुसरा रस्ता आहे। या रस्त्याने वरती गेल्यावर समोरच आपल्याला विश्रामगृह बघायला मिळते। येथून तिकीट घरापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता बनवलेला आहे। या रस्त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला निलगाईचा पुतळा बघायला मिळतो। तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हिरवेगार गवत बघायला मिळते आणि येथेच आपल्याला कृष्णगिरी स्थानक बघायला मिळते। येथे सुट्टीच्या दिवसात तिकिटासाठी पर्यटकांच्या रांगा लागलेल्या असतात। या वनराणी ट्रेनचे मोठ्या माणसांसाठी प्रत्येकी 98 रुपये तर लहान मुलांसाठी प्रत्येकी 37 रुपये तिकीट आहे। येथे पर्यटकांना अशा प्रकारची तिकिटे दिली जातात। तिकीट काढून झाल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला वेटिंग रूम देखील आहे आणि येथूनच नंबर प्रमाणे पर्यटकांना ट्रेनमध्ये सोडले जाते। या वनराणी ट्रेनचे डबे दोन्ही बाजूंनी उघडे आहेत, त्यामुळे पर्यटकांना जंगलातील ताजी हवा आणि निसर्गाचा आनंद घेता येतो। या कृष्णगिरी स्थानकामध्ये ट्रेन लागल्यावर पर्यटकांना बसण्यासाठी नंबर प्रमाणे सोडले जाते। या ट्रेनला एकूण 4 डबे असून आपल्याला हव्या त्या डब्यामध्ये बसता येते। या वनराणी ट्रेनला निसर्गाशी सुसंगत असा हिरवा आणि पिवळा रंग देण्यात आलेला आहे। या ट्रेनमध्ये एका वेळी अंदाजे 40 ते 50 पर्यटक बसतात।
ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये पर्यटक बसल्यानंतर ही ट्रेन सोडली जाते। येथे लाल रंगाची विस्टाडोम कोच असलेली दुसरी वनराणी ट्रेन देखील आहे। या ट्रेनची पर्यटकांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन पुन्हा पर्यटकांना घेऊन याच स्थानकावर येते। या ट्रेनला एका फेरीसाठी साधारणपणे 15 ते 20 मिनिटे लागतात। पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पर्यटकांना बसवून ही ट्रेन पुन्हा पुढच्या फेरीसाठी निघते। ही वनराणी ट्रेन स्टेशनवरून सुटल्यानंतरचा अनुभव खरोखरच एखाद्या छोट्या जंगलाच्या सफारीसारखा असतो। या ट्रेनच्या प्रवासादरम्यान आपल्याला ठिकठिकाणी हरणे बघायला मिळतात। ही ट्रेन उद्यानातील मुख्य भागातून फिरते, ज्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येतो। या ट्रेनच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी आपल्याला लोहमार्गाच्या बाजूलाच हरिण शांतपणे चरताना दिसतात। या ट्रेनच्या 3 ते 4 मिनिटांच्या प्रवासानंतर आपल्याला पहिला बोगदा लागतो। तर चला ही ट्रेन या उद्यानामधून कशी धावते ती 360 कॅमेऱ्यातून आपण पाहूया। या ट्रेनचा वेग अतिशय कमी असल्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या निसर्गाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढता येतात। या ट्रेनच्या मागच्या डब्यामध्ये बसल्यावर वळणावरून जेव्हा पूर्ण ट्रेन दिसते तेव्हाचे दृश्य अतिशय नयनरम्य असते। ही वनराणी ट्रेन अनेक वर्षांपासून या उद्यानामधील मुख्य आकर्षण आहे। सन 2021 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे या ट्रेनची सेवा बंद झाली होती। बऱ्याच प्रतीक्षेनंतर मार्च 2026 मध्ये वनराणी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली, ज्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह निर्माण झाला। मार्च 2026 मध्ये ही ट्रेन नव्या लुकसह पुन्हा लोकप्रिय झाली। ही ट्रेन एका फेरीसाठी सुमारे 2.5 किलोमीटरचा फेरा पूर्ण करते। या ट्रेनचा मार्ग उद्यानातील घनदाट वनराईतून जातो, ज्यामध्ये छोटे पूल, बोगदे आणि हरणांचे कळप पाहण्याची संधी मिळते। या ट्रेनमधील प्रवासादरम्यान सर्वात शेवटच्या डब्यात बसण्याचा अनुभव खरोखर वेगळा आणि रोमांचक असतो। थोड्या वेळाने ही ट्रेन आपण गेलेल्या पहिल्या बोगद्याच्या वरून जाते। यालाच 4 अंडर क्रॉसिंग म्हणतात।
येथे काही ठिकाणी आदिवासी लोकांची लोकवस्ती देखील बघायला मिळते. या लोकवस्तीच्या जवळ आपल्याला नेहमी हरिण बघायला मिळतात. या लोकवस्तीच्या पुढेच तीनमूर्ती नावाचे दुसरे स्थानक लागते. या ट्रेनचा काही मार्ग रस्त्याच्या बाजूने देखील जातो, त्यामुळे रस्त्यावरील हालचाली स्पष्टपणे दिसतात. या ट्रेनच्या डब्यामध्ये लाईटची सोय देखील केलेली आहे. तसेच या ट्रेनमध्ये CCTV कॅमेरे देखील लावलेले आहेत. ही ट्रेन जेव्हा बोगद्यातून जाते तो क्षण या संपूर्ण सफारीचा रोमांचक क्षण असतो. मित्रांनो, हा दुसरा बोगदा आहे आणि याच्या पुढेच आपल्याला तिसरा बोगदा लागतो. ही ट्रेन शेवटच्या बोगद्यातून थोडा पुढे गेल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला शोभेची झाडे लावलेली बघायला मिळतात. तसेच त्याच्या बाजूलाच सिंहाच्या तोंडाचा पुतळा बघायला मिळते. या वनराणी ट्रेनची फेरी पूर्ण झाल्यावर ही ट्रेन ज्या स्थानकावरून सुटते तेथेच आपल्याला परत घेऊन येते. ही ट्रेन या कृष्णगिरी स्थानकावर थांबल्यावर या स्थानकाच्या डाव्या बाजूनेच बाहेर पडण्याचा रस्ता लागतो आणि अशा प्रकारेच आपला या वनराणी ट्रेनचा प्रवास पूर्ण होतो.